जनता पार्टीकडून देशभरामध्ये आणि महाराष्ट्रात स्कूल ठीक करो ही मोहीम सुरू आहे। याच पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदनवन बंगल्यावरती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे त्याचबरोबर शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तब्बल 4 तास बैठक घेऊन राज्यातील शिक्षण क्षेत्राचा सविस्तर आढावा घेतला। महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये परिवर्तनासाठी मिशन मोड काम करा, शाळेत आधुनिकीकरण, शिक्षकांचं सक्षमीकरण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करा असे आदेश देण्यात आले। त्याचबरोबर आमदार खासदारांना शाळा दत्तक घेण्याचं आवाहन देखील करण्यात आले। आणि शिक्षण विभागाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आढावा घेतलाय। शिक्षण व्यवस्थेमध्ये परिवर्तनासाठी मिशन मोडवर काम करा अशा सूचना त्यांनी दिल्यात। त्याचबरोबर शाळांचं आधुनिकीकरण, शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करा। तर पुढची सूचना आहे, चांगलं काम राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा। सर्वसमावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करा अशी सूचना देखील त्यांनी शिक्षण विभागाला दिली आहे। त्याचबरोबर आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि भविष्यवेधी शिक्षण व्यवस्था करा। उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन आणि योग्य सन्मान द्या। केंद्र सरकारच्या विविध शिक्षण विषयक योजनांची अंमलबजावणी करा। पालक आणि समाजाला शिक्षण प्रक्रियेचे भागीदार करा। त्याचबरोबर आमदार खासदारांना शाळा दत्तक घ्या अशाही सूचना उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिल्या। त्याचबरोबर कॉर्पोरेट क्षेत्राचं व्यावसायिक सहकार्य घ्या। दर आठवड्याला प्रगतीचा आढावा घ्या। अशा काही महत्त्वाच्या सूचना शिंदेंनी या बैठकीमधून शिक्षण विभागाला केल्यात।